तर आज आम्ही परत एकदा हॉस्पिटलला चाललो. हॉस्पिटलला कशाला? तर आपली ताईला आज घरी सोडणार होती हॉस्पिटलमधून. त्यासाठीच आपण निघालो होतो हॉस्पिटलला. तर तुम्हाला माहितीच आहे आपण इतक्यात निघतो आणि इतक्यात पोहोचतोय. त्याच्यामुळं काय मग ताई झोपलेली होती त्याच्यामुळे बसून घेतलं आणि ताईच्या गोळ्या पण आणायच्या होत्या. मग मग गोळ्या-बिळ्या आणून दिल्या ताईला आणि ना इकडं आपल्या ताईला डॉक्टर परत एकदा चेक करायला आले होते. म्हटलं चला ताईचं तोवर चेकअप चालू आहे, तोवर आपण एक झोप काढून घ्यावं निवांत. पण मग ताईच्या इकडे लगेच रिपोर्ट आले. मग ते पण आणायला गेले आणि आपल्या ताईला जरा रक्त कमी पडलं होतं. त्याचं रक्ताची पिशवी लावली होती ताईला. मग ते सगळं झालं आणि ताईला असं काय सांगितलं होतं का तुम्हाला 2 वाजता सोडलं जाईल. पण तसं काही झालं नाही. सोडलं 6:30 वाजता आणि मग ना मस्तपैकी निघालो रिक्षात कारण की आपल्याला रिक्षा न्यायला आली होती आणि मग मस्तपैकी हळू निघालो होतो आणि मग काय इकडं ना काल त्या दिवशी पाऊस झाला काल त्याच्यामुळे झाडं-बिडं पडले होते. इकडं घरी पोहोचलो आणि ताईचं मस्तपैकी आगमन झालं. अर्णव पण ताईच्या मागं-मागं फिरत होता कारण की ताई लई दिवसातून घरी आली. मग आता ताईला चहा प्यायचा होता त्याच्यामुळं आम्ही निघालो कारण की रस्ता सांगायला फक्त अर्णवच राहते कारण त्यालाच तिथले सगळे रस्ते माहिती. पण रस्ते माहिती असून काय उपयोग झाला का? त्याला कळतच ना दुकान इथं होतं का तिथं का होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे आहे का असा विसरभोळा कोणी? कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय तिकडं मागं दुकान सापडलं नाही म्हणून इकडं आलो पुढच्या दुकानात. पण तिथं दूध पिशवी भेटली. दुधाच्या पिशवीसोबतच त्यानं कुरकुरे सुद्धा घ्यायला लावले. मग काय आता त्याला नुसते कुरकुरे खातो, बाहेरचंच खात राहतो. मग निघालो मस्तपैकी घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद.